प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 21 ऑक्टोबरच्या भागामध्ये आशु आता मुक्ताला सांगत असतो, अगं ज्या नवऱ्याचा तू इतका विचार करतेस, ज्या नवऱ्यासाठी इतकं बलिदान करतेस, त्या नवऱ्याला मात्र तुझ्यावरती तिळ मात्र विश्वास पण नाहीये किंवा एवढंसं पण काही पडलेलं नाहीये, किंवा तो तुझ्यावरती प्रेम तरी करतो की नाही हे मला कळतच नाहीये, मला समजत नाहीये। तू त्याची फॅमिली, तो त्याची मुलं, आई या सगळ्यांसाठी इतकं सगळं करतेस, पण तो तुझ्यासाठी काय करतोय मला खरंच कळत नाहीये। आणि तरी सुद्धा तर त्याच्या सोबतच राहायचं आहे, त्याच्यावरतीच प्रेम करायचंय, ही गोष्ट तर मला कधी पटणारच नाहीये। यावरती आता इकडे मुक्ता म्हणते, कसं असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये एक अशी व्यक्ती असते की जिच्यावरती आपण हक्काने चिडू शकतो, जिच्यावरती आपण हक्काने अधिकार गाजवू शकतो। सागरच्या आयुष्यातली ती व्यक्ती मी आहे असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते, कसं आहे ना, एखादा पेशंट असतो बघ, किंवा एखादी व्यक्ती असते, त्या व्यक्तीला आपण अमुक डॉक्टराकडे गेल्यावरतीच बरं वाटतं, मग त्या डॉक्टरकडे गेलं तरच आपण बरे होणार हे त्यांच्या मनामध्ये फिट्ट बसलेलं असतं। आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूचे 4 डॉक्टर सोडून आपण त्याच डॉक्टरकडे जातो आणि त्याच डॉक्टरकडे जाऊन आपले ट्रीटमेंट करतो, कारण आपल्याला पूर्णपणे खात्री असते की हा डॉक्टर आपल्याला बरं करणार म्हणजे करणारच। हे सगळं आपल्याला माहिती असतं, म्हणून आपण 4 गल्ली सोडून त्या डॉक्टरकडे जातो। खरं सांगायचं तर सागरच्या आयुष्यातली ती डॉक्टर मी आहे आणि माझा आत्तापर्यंतचा ओबिडंट पेशंट हे सागर आहेत। त्यांना कधीही काहीही वाटलं तरी ते माझ्याशी बोलतात आणि मला सुद्धा त्यांना या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी खूप आनंद होतो। त्यामुळे तू फक्त त्यांची एक बाजू बघतो आहेस, तू त्यांची ती बाजू बघतो आहेस जी बाजू तुला दिसलेली आहे, पण या सगळ्यामध्ये मी ते सागर पाहिलेत ना, जे सागर कधीच कुणाला दिसू शकत नाहीत। म्हणजे या सगळ्यामध्ये सागर आणि सई यांची माझी जेव्हा भेट झाली तेव्हा मी सईसाठी सागर सोबत लग्न केलं। मी सागरला स्पष्टपणे सांगितलं होतं की हे लग्न फक्त आणि फक्त मी सईसाठी करते आहे। सईसाठी लग्न केलं, त्यानंतर सईसाठी लग्न केल्यानंतर सागरच्या एक जे व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत ना ते माझ्यासोबत उलगडत गेले। लग्न झाल्यानंतर सागर खरे कसे आहेत हे मला समजलं आणि त्यानंतर लग्नानंतर जे सईचे आई बाबा होते ते कधी मित्र झाले, त्यानंतर कधी प्रियकर झाले आणि त्यानंतर नवरा बायको झाले हे त्या दोघांनाही नाही कळलं। आणि हा जो प्रवास होता ना, या प्रवासामध्ये सगळं म्हणजे सागरने माझ्यासाठी खूप काही केलं। मी कित्येक वेळा डचमळले, कित्येक वेळा मी हादरले, प्रत्येक वेळेला सागर माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते आणि मला या सगळ्यामध्ये आधार देत होते। आत्ता सुद्धा या सगळ्यामध्ये सागरने मला दवाखाना बांधता यावा हे माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांनी जमीन घेतलेली आहे। आणि सिरियसली मी तुला सांगते, त्यांनी मला अजूनही हे सांगितलेलं नाहीये, त्यांनी हे सगळं परस्पर ठरवलंय आणि मला मम्मींकडून समजलं। त्यामुळे दरवेळेला माझ्या पाठीशी मला ठामपणे साथ देणारी जर कोणी ती व्यक्ती कोणी असेल ना, तर ती व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त सागर आहे। या सगळ्यामध्ये सागर माझ्या पाठीशी असल्यामुळे मी माझ्या आयुष्यातलं प्रत्येक पाऊल अगदी खंबीरपणे उचलू शकते, कारण सागर सारखा नवरा माझ्या पाठीशी आहे। त्यामुळे तुला जे सागर दिसतायत ना ते सागर मला दिसत नाहीयेत। माझ्या दृष्टीने सागर ही एक वेगळी पूर्णपणे परिपक्व व्यक्ती आहे। हा, आता या सगळ्यामध्ये त्याने संशय का घेतला, काय सिच्युएशन होती ही वेगळी गोष्ट राहिली, पण सागरवरती माझा पूर्ण विश्वास आहे ही सुद्धा सिच्युएशन वेगळी आहे। असं म्हणत आता इकडे मुक्ता सांगायला लागते, माझा सागरवरती खूप प्रेम आहे आणि सागरच्या प्रेमासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि ते सुद्धा माझ्यावरती खूप प्रेम करतात। आणि खरं सांगू का, आत्ता हे जो प्रकार काही घडतोय ना, या सगळ्यामध्ये त्रास त्यांना होतोय, त्रास मला पण होतोय, पण मला त्रासात बघून त्यांना कित्येक वेळा तुटताना मी पाहिलेला आहे। त्यामुळे आजचा जो त्रास आहे ना, किंवा आत्ता या सिच्युएशनचा जो त्रास आहे ना, ते आम्ही दोघं जण भोगतोय। त्यामुळे मी सागरला जितकी ओळखते तितकं कोणी ओळखूच शकणार नाही, तू तर अजिबात नाही। यावरती आशय म्हणतो, हरलो म्हणजे खरं सांगू का, तर माझ्या पद्धतीने जो सागर समोर माझ्या डोळ्यासमोर होता ना तो सागर खूप वेगळा आहे, पण तू मला जो सागर दाखवलास ना
तो सागर पण खूप वेगळा आहे आणि मी माणसं ओळखायला एक वेळ चुकेन, पण तुझ्यासारखी व्यक्ती ही माणसं ओळखायला चुकत नाही याची सुद्धा मला 100% खात्री आहे. त्यामुळे तू जे म्हणतेस तो सागर नक्कीच खरा असेल आणि तसाच सागर असू दे आणि त्याच्याचमुळे तुमच्या दोघांचं आयुष्यामध्ये प्रेम हे कायम राहू दे असं म्हणत आता आशय हार मानतो आणि या सगळ्यामध्ये सागर तुझ्यासाठी योग्य असेल कारण तू म्हणतेस म्हणून, कारण तू माणसांना योग्य ओळखतेस असं म्हणत आता आशय हार मानतो. सागर हे सगळं कन्व्हर्सेशन ऐकत असतो आणि आपण किती कोत्या मनाचे होतो, आपण किती चुकीचा विचार करत होतो. मुक्ताबद्दल आपण एका झटक्यात विचार करून टाकला आणि मुक्ता तर आपल्यावरती नितांत प्रेम करतायत, फक्त आणि फक्त आपलाच विचार करतायत. या सगळ्यामध्ये आपल्या मित्राला कन्व्हिन्स करतायत. त्यामुळे मी मुक्ताच्या खरंच लायकीचा नाही आहे का? या सगळ्यामध्ये मी खरंच मुक्ताला डिझर्व करत नाहीये का? मी मुक्तावरती अविश्वास दाखवला, कुठल्या तोंडाने तिची आता मी माफी मागणार आहे असा विचार करत आता इकडे सागर घरी येतो. ऍक्च्युली तो मुक्ताला भेटून तिची माफी मागायला गेलेला असतो, पण काय तोंडाने माफी मागू, माफी मागण्या इतका पण मी आता मोठा राहिलेलो नाहीये असा विचार करत आपलीच गिल्ट घेत सागर आता इकडे बेंचवरती बसलेला असतो. ज्या वेळेला सागर बेंचवरती बसलेला असतो त्यावेळेला मुक्ता तिकडे म्हणजे आता इकडे सावनी तिकडे येते. मुक्ता अजूनही क्लिनिकमध्ये असते. सावनी विचार करते हा तर गिल्ट ट्रिप वरतीच गेलाय, म्हणजे या सगळ्यामध्ये आता ह्या दोघांना वेगळं करण्याचा माझा प्लॅन तर पूर्णपणे फ्लॉपच होतोय. हा गिल्ट ट्रिप मध्ये गेल्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र दोघांचं नातं पुन्हा घट्ट होईल का? नाही, मलाच काहीतरी करायला पाहिजे. काहीही करून यामध्ये आता उलटा गेम खेळायचा आहे. म्हणजे मुक्ता कशी चांगली आहे आणि सागर तू कसा चकलास हे आता सागरला पटवून द्यायचं आहे. आणि मग मात्र सावनी येते आणि काय झालं सागर, यावरती सागर म्हणतो मी किती मूर्ख होतो जो मुक्तावरती मी असा अविश्वास दाखवला. यावरती सावनी म्हणते म्हणजे खरं सांगू का तर मला काही मुक्ता वगैरे काही अशी आवडते किंवा मुक्ताबद्दल फार काही प्रेम आहे असं काहीही नाही आहे. मी खरं तर तुला सांगू का तर मला मुक्ता आवडतच नाही, पण आत्ताच्या या ह्याच्यामध्ये मुक्ता खूप बरोबर आहे. तुझ्या घरच्यांसाठी तुझ्या या सगळ्यासाठी मुक्ताने काय नाही केलंय तुला कळतंय ना? प्रत्येकाला या घरामध्ये तिने आता आपली अशी एक स्पेस दिलेली आहे किंवा प्रत्येकाला आपलं असं बनवलेलं आहे, पण या बदल्यात तू काय केलंस सागर? तू मुक्तावरती आता मात्र खूप मोठा घाणेरडा आरोप केलाय, जो आरोप एक मुलगी कधीही सहन करू शकतच नाही. खरं सांगू का सागर तर मुक्ताला ना तुझ्यासारखा नवरा नाहीच मिळाला पाहिजे. मुक्ताला तिची काळजी घेणारा, तिच्यावरती विश्वास दाखवणारा, तिला आपुलकी दाखवणारा असा नवरा पाहिजे असं म्हणत मुद्दामच आता इकडे सावनी सागरच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते. म्हणजे ऍक्च्युली आता तो गिल्ट ट्रिप मध्ये असतो आणि गिल्ट मध्ये गेलेल्या सागरला अजून गिल्ट मध्ये टाकत सावनी तिचा डाव खेळत असते. आता इकडे सागर बराच वेळ खाली बसतो, त्यानंतर तो वरती यायला निघतो. त्यावेळेला वरती आल्यावरती घरातलं दृश्य एकदम वेगळं असतं. सई इकडे मुक्ताकडे असते आणि मुक्ता तिचा अभ्यास घेत असते. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवावा हे वाक्य लिहायला दिल्यावरती परिसर मधला री कसा काढायचा यावरती मुक्ता आता री पहिला आणि दुसरा हे तिला शिकवत असते. त्यावरती सई म्हणते हे काय पहिला दुसरा, म्हणजे आजी पण असंच सांगते पहिली वेलांटी दुसरी वेलांटी, पहिला उकार दुसरा उकार. मुक्ता म्हणते अगं असंच असतं, हे मराठीमध्ये हे असंच असतं, तू हे सगळं कर बरं असं म्हणत असताना मुक्ता आता सगळ्यांना जेवायला वाढत असते. त्यावरती आता ती इकडे इंद्राला सांगत असते मम्मी तुम्ही व्यवस्थित जेवून घ्या, तुमच्या गोळ्या घ्यायच्या आहेत असं म्हणत ती आता इंद्राला गोळ्या देत असते. सागर हे सगळं पाहत असतो. त्यानंतर मग मात्र आता इकडे लकी म्हणतो वहिनी भाजी खूपच छान झाली बरं का. यावरती मुक्ता म्हणते लकी तू पण व्यवस्थित जेवून घे, तुझी सुद्धा औषधं अजून बाकी आहेत, तुला सुद्धा या सगळ्यामध्ये औषधं घ्यायची आहेत असं म्हणत ती आता लकीला जेवायला सांगते आणि त्यानंतर त्याचा हात धरते आणि त्याला बाजूला बसवते आणि लकी फार ना तू हालचाल करू नकोस, फार हालचाल केलीस तर पुन्हा तुला लवकर रिकवर व्हायला जमणार नाही, त्यामुळे स्वतःची काळजी घे असं म्हणत ती लकीचा हात धरते आणि तू बस इथे, तुला मी सगळी औषधं वगैरे आणून देते असं म्हणत लकीला सोफ्यावरती बसवते. इकडे आता सागर पाहायला लागतो खरंच मुक्ता माझ्या घरच्यांची किती काळजी घेते आणि माझ्यासाठी माझ्या घरच्यांच्यासाठी हे सगळं जे काही ती करत आहे ना त्यामुळे
त्यामुळे खरंच मी किती कोता ठरतोय किंवा मी किती घाणेरडा विचार केला आणि मी मुक्तावरती संशय घेतला. तोपर्यंत इकडे आता स्वाती येते आणि दादूस तू आलास, बरं तू जेवून घे ना आता, असं म्हटल्यावरती सागर म्हणतो खरंच मला भूक नाहीये आणि तो लकीकडे येतो. काय ग सई मऊ, अभ्यास झाला का, माझ्या काही मदतीची गरज आहे का, असं म्हणत सईला अभ्यासामध्ये मदत करण्यासाठी सागर कधी नाही ते विचारतो. त्यावरती सई म्हणते नको पप्पा, मुक्ताई माझा अभ्यास घेते, तोच इतका छान घेते ना की मुक्ताईने अभ्यास घेतलेला पटकन मला समजतो, त्यामुळे मुक्ताई माझा अभ्यास घेईल, तू नको घेऊस, असं म्हणत आता इकडे सई सागरला अभ्यास घेण्यासाठी नकार देते. सागर विचार करतो मुक्ताने या घरातील प्रत्येक माणूस हा आपला बनवलेला आहे. प्रत्येक माणसाला काय हवं काय नको हे सगळं मुक्ता इतक्या जातीने, इतक्या आपुलकीने, इतक्या आवडीने करते की या सगळ्यामध्ये मी त्यांची कुठेच कंपॅरिझन करूच शकत नाहीये. आज सई माझे घरचे सगळे मुक्ताशी इतके मिसळून असतात की या सगळ्यामध्ये मी कुठेच नाहीये किंवा माझ्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांची अडतच नाहीये. आणि अशा मुक्तावरती मी संशय घेतला. तोपर्यंत मुक्ता आता लकीला पाणी आणून देते, लकीला पाणी देते, त्याला गोळ्या देते, सईचा अभ्यास घेते, सईला उद्याची बॅग भरायला सांगते. छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी करत असताना ती आता इंद्राला सांगते मम्मी तुम्ही गोळ्या घेतल्यात का, हे बघा पटकन गोळ्या घ्या आणि व्यवस्थित जेवून घ्या. यावरती आता स्वाती सांगते अगं मुक्ता तू पण जेवून घे ना. मुक्ता म्हणते हो मी पण जेवेन, तुम्ही दोघींनी जेवून घ्या. यावरती आता इकडे इंद्रा म्हणते मी खरं सांगू का, मी खूप 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 खुश आहे, माझ्या आयुष्यामध्ये मी खूप खुश आहे, तुझ्यासारखी सून मला मिळाली, खरंच मी खूप खुश आहे. मुक्ता म्हणजे ना तू माझी सून कमी तर मला लेकच वाटतेस. लेक कशाला, तू मला माझी मैत्रीण वाटतेस. ज्या वेळेला ज्या गोष्टी मला समजत नाहीत त्या गोष्टी तू मला जेव्हा समजून सांगतेस ना तेव्हा तू मला माझी मैत्रीण वाटतेस. त्याच वेळेला जेव्हा मला औषधं घ्यायचा कंटाळा आला असेल किंवा मला जेवण करायचा कंटाळा आला असेल त्यावेळेला दटावून ज्या वेळेला तू मला ही औषधं घ्यायला लावतेस ना त्यावेळेला तू मला माझी आई वाटतेस. त्याचप्रमाणे सगळ्या ह्याच्यामध्ये जी काळजी घेतेस ना, लकीची बहिणीसारखी स्वातीला हे करतेस. खरंच मुक्ता तुझ्यासारखी सून मिळाली म्हणून मला धन्य झाले. यावरती मुक्ता म्हणते मम्मी अहो काय हे सगळं, म्हणजे मी फक्त माझं कर्तव्य करत आहे. यावरती मग मात्र आता इकडे लगेचच इंद्रा म्हणते कर्तव्यामध्ये ना फक्त एक औपचारिकता असते, तू कर्तव्य नाही करत ग, तू सगळं आमचं प्रेमाने करतेस. खरंच मुक्ता तुझ्यासारखी सून लाभणं हे इतकं कौतुकास्पद आहे ना, असं म्हणत इकडे आता इंद्रा मुक्ताचं कौतुक करताना थकत नसते. त्यावरती मुक्ता म्हणते मम्मी आता खरं तर मला असं वाटायला लागलंय की या सगळ्यामध्ये ना तुम्ही माझं इतकं जे काही कौतुक करताय ना त्याच कौतुकाने माझं पोट भरून जाईल, मला जेवायलाच नको. यावरती इंद्रा म्हणते चल स्वतःचं कौतुक ऐकून घ्यायची तुला कधी सवय आहे का, पण मी जे बोलते ना ते बरोबरच बोलते. खरंच या घराला या सगळ्यांना तू इतकं आपलंसं केलंयस ना आणि इतकं सगळ्यांशी तू खूप छान वागतेस ना, मला तुझं कितकं कौतुक करावं तितकं थोडं वाटतं. मुक्ता म्हणते नका हा, या सगळ्यामध्ये माझं इतकं कौतुक केलं तर कदाचित मी चढून बसेन. असं म्हणत मुक्ता आपलं कौतुक काही ऐकायला तयार नसते. सागर हे सगळं ऐकत असतो आणि किती मुक्ता आपल्या घरच्यांसाठी काय काय करते आणि आपण किती कोता विचार करतो हा सारखा त्याच्या मनातला गिल्ट काही जातच नसतो. आणि त्याला आता मुक्ता आपण मुक्ताला डिझर्वच करत नाहीये किंवा मुक्ताला आपल्यापेक्षा खूप चांगला नवरा मिळू शकतो या गोष्टीवरती तो ठाम असतो. आणि तो विचार करतो आज माझ्या आयुष्यातील दोन न आवडणाऱ्या व्यक्तींचं मला म्हणणं पटत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आशू आणि त्यानंतर सावनी. या दोघांनीही जे काही सांगितलेलं असतं की मुक्ताला तू डिझर्वच करत नाहीयेस किंवा मुक्ताला पण आशूने जे सांगितलेलं असतं की मुक्ता या सगळ्यामध्ये तू सागर सारखा नवरा नाही तर यापेक्षा चांगला नवरा डिझर्व करतेस आणि ते सागरला पटतं. कसं सांगू मुक्ताला की नाही मी तुम्हाला डिझर्व करत, कसं बोलू मी, असा सागरला एक गिल्ट येतो आणि हे मुक्ताला बोलण्यासाठी तो आता मनाची तयारी करतो. तोपर्यंत स्वाती आता लकीचा दुखणारा हात व्यवस्थितरित्या अलगदपणे धरून त्याला रूम मध्ये घेऊन जात असते. इंद्रा किचन मध्ये आटपाटप करत असते. सागर तिकडून उठतो आणि आता जायला निघतो.
तोपर्यंत त्याला आता सावनी भेटते. सावनी भेटल्यावरती सागर ऍक्च्युली मुक्तासोबत बोलायला चाललेला असतो, पण त्याच वेळेला तो युटर्न घेतो. सावनी म्हणते, काय रे, म्हणजे या सगळ्यामध्ये कुठे चालला होतास तू? तुझं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. तुला या सगळ्यामध्ये त्रास होतोय का? म्हणजे गिल्ट वाटते का की मुक्तावरती तू असे आरोप केलेस त्याचं? कसं आहे ना, मी तुला सांगू का, मला मुक्ताची काही हे नाहीये हा, म्हणजे मला मुक्ता काही आवडते, तिच्याबद्दल मी तुला चांगलं बोलते असं काहीही नाहीये. पण तसं बघायला गेलं तर बघ ना, तुझ्या घरच्यांची ती किती काळजी घेते बघ तरी. म्हणजे तुझ्या आईच्या चेहऱ्यावरती जे काही हसू आले ते फक्त आणि फक्त मुक्तामुळेच आहे. तुझी आई जर काय आज हसत असेल तर मुक्तामुळे. त्यानंतर स्वातीचं बघ, तिचं लग्न मोडलंय, ती माहेरी आहे, पण माहेरी पण ती खुश कुणामुळे आहे तर मुक्तामुळे. तिला कोणत्याही प्रकारचा माहेरी त्रास होत नाहीये. मुक्ता तिची सर्वतोपरी काळजी घेते. त्यानंतर आपली सई बघ ना, सई तर या सगळ्यामध्ये मुक्ताशिवाय तिचं पान हलत नाही. मुक्ताने चांगल्या सवयी लावण्यासाठी सईला किती किती जीवाचा आटापिटा केलाय. बरं इतकंच नाही तर लकी सुद्धा आपला किती सुधारलाय. लकीच्या सुधारण्यामध्ये सुद्धा मुक्ताचा किती हात आहे. कोमलला तर बहिणीसारखा सपोर्ट करते. आणि त्यानंतर राहिली गोष्ट तुझी. तू इतक्या सगळ्या चुका केल्यास तरी तुला एका शब्दाने तिने कधी जाब विचारले का? खरंच मी सांगू का, तर मी तुझ्यासोबत इतके दिवस राहिलेले आहे. तुझ्याकडून कोणतीही स्त्री कधी खुश होऊ शकत नाही. त्यामुळे तू मुक्ताला पण खुश करण्यापेक्षा सोडून दे तिला या सगळ्या बंधनामध्ये नको अडकवूस. तिला तिचं जीवन जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे तू मुक्ताला सोडून दे असं म्हणत इकडे सावनी सागरच्या डोक्यात पुन्हा एकदा तो विषय भरवते. सागर या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पछाडून जातो की मुक्ता माझ्यासोबत असेल तर कधीच खुश राहू शकणार नाही. मुक्ताला खुश ठेवण्यासाठी आशू सारखाच माणूस तिला पाहिजे, हे पूर्णपणे आता मात्र सावनीने पटवून दिलेलं असतं. मग आता इकडे हतबल झालेला सागर तिथे एकाच ठिकाणी बसून राहतो. इकडे आता सावनी विचार करते, अशा पद्धतीने मी सागरला ट्रॅप मध्ये अडकवले ना की काहीही झालं तरी मुक्ता आणि सागर आता काही एकत्र येत नाहीत. या सगळ्यामध्ये मुक्ता सागरला डिवोर्स देणार म्हणजे देणारच, म्हणजे सागर मुक्ताला डिवोर्स देणार असं तिने बरोबर आयोजन केलेलं असतं. आणि कुठेतरी सागरच्या मनात पण हे पटतं की मला मुक्ताशी बोललं पाहिजे आणि मुक्ताला मोकळं केलंच पाहिजे. सागर तोच विचार करत असतो. त्याला सारखं सावनीचं बोलणं आठवत असतं आणि तो एका ठिकाणी बसलेला असतो. त्यावेळेला मुक्ता विचार करते, म्हणजे सागर काही स्वतःहून बोलायला येतील असं मला वाटत नाहीये. आई म्हणते ना की काहीही सिच्युएशन आली तरी बाईनेच सावरायचं असतं आणि बाईनेच आवरायचं असतं. त्यामुळे मला आता ही सिच्युएशन सावरायला पाहिजे आणि सागरला आवरायला पाहिजे. म्हणून आता मुक्ता इकडे सागरकडे येते आणि सागरकडे पाहत बसते. सागर एकदम गिल्टमध्ये असतो. मुक्ता म्हणते, काय झालं, चला ना. यावरती सागर आता रडत असतो. मुक्ता म्हणते, चला जेवायचंय की नाही तुम्हाला? या सगळ्यामध्ये तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका, बसा बरं इकडे. हे सगळं सावनी पाहत असते आणि त्यावेळेला सागर मुक्ताकडे पाहतो आणि मुक्ता सॉरी असं म्हणायला लागतो. मुक्ता म्हणते, किती वेळा एक गोष्ट आपण बोलत बसणार आहोत, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. यावरती मुक्ता म्हणते, चला जेवायचंय की नाही असं म्हणत मुक्ता जेवणाचं ताट आणते आणि आता सागर इकडे मुक्ता सॉरी इतकंच म्हणत असतो. त्यावरती मुक्ता म्हणते, बास झालं ना, ही गोष्ट सारखी सारखी बोलण्यासारखी आहे का? यावरती सागर म्हणतो, नाही, खरंच मी जे काही केलं ना ते चुकीचं होतं. त्यावरती मुक्ता म्हणते, हे बघा मी ते सगळं विसरले, तुम्ही ते सगळं विसरून जा. इकडे सावनी विचार करते, मी तर या दोघांच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे दोघांनी वेगळं राहायला पाहिजे म्हणून प्रयत्न करते आहे. पण ही मुक्ता सागरला पुन्हा या सगळ्यात अडकवती आहे आणि तिचं त्याच्यावरती किती प्रेम आहे किंवा त्याचं तिच्यावरती किती प्रेम आहे हे रिअलाइज करून देते आहे. ही मुक्ता असंच जर का करत राहिली तर ही मुक्ता माझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप करेन. काय करू असा सावनी विचार करत असते. तोपर्यंत मुक्ता स्वतःच्या हाताने सागरला भरवायला लागते आणि ती सांगते, जेवून घ्या बरं. असं म्हटल्यावरती सागर पुन्हा मुक्ता मी चुकलो, मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता, खरंच मी चुकलो, मला माफ करा असं म्हणत मुक्ताची माफी मागत असतो. मुक्ता सांगते, बास झालं, किती वेळासारखं तेच बोलायचं आहे असं म्हणत मुक्ता सागरला आता मात्र भरवायला लागते. मुक्ता सागरला भरवायला लागते पण सागर एकदम गिल्टमध्ये असतो. मुक्ताला कळत असतं की सागरला या गिल्टमधून बाहेर काढायला पाहिजे.
सागरला या सगळ्यातून आता मात्र बाहेर काढण्यासाठी मुक्ता म्हणते माफी मागायची काही गरज नाहीये, आपल्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना या गोष्टींचा आनंद घ्यायला पाहिजे। आयुष्य नॉर्मलपणे कसं झालंय, कधी चढ उतार कधी हे असं असूच शकतं ना, आणि या गोष्टींचा आपण आता पूर्णपणे आनंद घ्यायचा आहे। आता इकडे मुक्ता जरी बोलत असली तरी सागरला माहिती असतं की मुक्ताला आपण डिझर्वच करत नाही। मग सागर खूपच मोठा निर्णय घेतो आणि सागरने हा निर्णय घेतलेला असतो तो म्हणजे आता सिंगापूरला जाण्याचा। आणि तो मुक्ताला सांगत असतो माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहा, मी सोबत असलो काय किंवा नसलो काय। आता मुक्ताला थोडंसं टेन्शन येतं, सागरने असं का बरं वाक्य वापरावं की मी असलो काय किंवा मी नसलो काय, तुम्ही खुश राहा, नक्की काय घडलंय। आता इकडे सागरने सिंगापूरला जायचा विचार केलेला असतो, त्याने बुकिंग पण केलेलं असतं आणि आता इकडे सावनीला ही गोष्ट समजते। सावनीला समजल्यावरती सावनी म्हणते काय सागर कायमचा सिंगापूरला शिफ्ट होतोय। सावनीचा आनंद गगनात मावेनासा होतो, ज्या गोष्टीसाठी आपण हे अट्टाहास करत होतो ती गोष्ट पूर्ण झाली होती। म्हणजे आता मुक्ता आणि सागर या दोघांना वेगळं करण्यामध्ये सावनी पूर्णपणे यशस्वी ठरलेली असते असं तिला वाटत असतं। तिला असं वाटत असलं तरी सुद्धा सावनीचा हा प्लॅन फ्लॉप होणार असतो। मग सागर आता इकडे फोन करतो आशयला आणि तो म्हणतो मला माहितीये माझ्यापेक्षा खूप जास्त तुम्ही मुक्ताला चांगलं ओळखता, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त मुक्ताची काळजी घेऊ शकता आणि माझ्या नंतर जर मुक्ताची जास्त कोण काळजी घेऊ शकत असेल तर ते तुम्हीच आहात। तर तुम्ही अशी एखादे असं समजा की माझी खूप मौल्यवान गोष्ट मी तुमच्याकडे सोपवून चाललेलो आहे, ती मौल्यवान गोष्ट तुम्ही व्यवस्थितरित्या त्याची काळजी घ्याल, व्यवस्थितरित्या जपाल असं मी आशा करतो। मी मुक्ताला तुमच्या स्वाधीन सोपवून चाललोय। आता इकडे आशूला मात्र आता खूप मोठा धक्का बसतो, नक्की आता इकडे काय चाललंय ह्याचं। म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे आशयला काहीच कळत नाही, पण सागरने सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि हा निर्णय त्याने आता आपल्या गिल्टमध्ये जाऊन घेतलेला असतो। आशय या सगळ्यामध्ये मुक्ता आणि सागर यांना एकत्र येण्यासाठी मुक्ताला सगळं सत्य सांगणार असतो आणि मुक्ताला हे सत्य समजल्यावरती मुक्ता सागरला कशा पद्धतीने सिंगापूरला जाण्यापासून थांबवणार आणि आपलं प्रेम व्यक्त करणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे।